Hello dear students, today we are going to discuss the next part from this chapter, that is uses of mirrors. आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट बघणार आहे आपण, दॅट इज कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. खूप इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत आणि याच्यावरती मोस्टली 1, 2 and 3 मार्क्सचे क्वेश्चन्स जे असतात ते विचारले जातात. ओके, हा जो युजेस ऑफ मिरर आपण बघणार आहोत त्याच्यावरती खूप सारे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला सुद्धा तयार करता येतात. जसं की 1 मार्कच्या क्वेश्चन्समध्ये कॉन्केव मिरर कुठे कुठे यूज केला जातो, किंवा तुम्हाला अशी एक लिस्ट दिली जाऊ शकते वेगवेगळ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करायचं असतं की कॉन्केव मिरर कुठे यूज केला जातो आणि कॉन्व्हेक्स मिरर कुठे यूज केला जातो वगैरे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवण्याच्या काही ट्रिक्स देखील मी तुम्हाला सांगणार आहेच. बरेचदा मुलं सांगत असतात की ट्रिक्सशी रिलेटेड वेगळा एखादा व्हिडिओ बनवा. तर माझं असं सांगणं आहे तुम्हाला की बरेचदा ते पॉईंट्स सांगताना प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवायचे कसा त्याची आयडिया देखील मी त्या वेळेस सांगितलेली असतेच. सो इथे देखील मी तुम्हाला हे युजेस ऑफ मिरर कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचे, त्याच्यावरती क्वेश्चन्स कसे विचारले जातात आणि त्याची प्रिपरेशन कशी करायची, हा सगळा पार्ट आपण आज बघणार आहे. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, नीट व्यवस्थित ऐका. सगळ्यात आधी आपण बघूयात कॉन्केव मिररचा यूज. कॉन्केव मिरर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्व्हर्जिंग मिरर, जिथे लाईट रेज एकत्र येतात, एका पॉईंटवरती एकत्र येतात. कॉन्केव मिररमध्ये आपण लाईट रेज फोकस करतो एखाद्या पॉईंटवरती, की ज्याच्यामुळं काय होतं, तो जो पार्ट आपल्याला सपोज एखादा ऑब्झर्व करायचा असेल तर तिथे जास्त लाईट फोकस झाल्यामुळे तो पार्ट आपल्याला जास्तीत जास्त क्लिअर दिसायला हेल्प होते. सो असे डिव्हाइसेस तुम्ही आठवा की जिथे कुठे आपल्याला एखादा पार्ट जास्त क्लिअर बघायचा असेल तिथे सगळीकडे आपण कॉन्केव मिरर यूज करणार आहे. जसं की सपोज बार्बर शॉप असेल, बार्बर शॉपमध्ये किंवा डेंटिस्ट असतील आपले, तर ह्या ठिकाणी आपला कॉन्केव मिरर यूज केला जातो. हां, अजून एक महत्त्वाचा पार्ट की तुम्हाला नुसतं एक्झाममध्ये असं नाही विचारलं जात की कॉन्केव मिरर कुठे यूज केला जातो किंवा बार्बर शॉपमध्ये कुठे यूज केला जातो, तर तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जातो की बार्बर शॉपमध्ये ऑब्जेक्ट मिररच्या समोर किती डिस्टन्सवरती ठेवली जाते, असा देखील प्रश्न. म्हणजे कुठं ठेवलं जातं. आपण ज्या 6 पोझिशन शिकलो आहे ना, की ऑब्जेक्ट फोकसवरती इमेज कुठं, ऑब्जेक्ट सीवरती इमेज कुठं, हे जे 6 पोझिशन शिकलो आहे आपण, तर त्या 6 पोझिशन्सचा रेफरन्स किंवा तो जो पार्ट आहे तो तुम्हाला तोंड पार्ट पाहिजे. त्या कशा लक्षात ठेवायचा त्याची ट्रिक मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होतीच, की कॉन्केव मिररपासून फॉर्म होणाऱ्या इमेजेस तयार कशा होतात हे लक्षात ठेवायची ट्रिक तेव्हा आपण बघितली होती. सो तो पार्ट तुम्हाला इथं देखील यूज होणार आहे की कुठं ऑब्जेक्ट ठेवला की इमेज कुठं मिळते हे तुम्हाला या पॉईंटमध्ये देखील एक्सप्लेन करायची गरज आहे. सो तो देखील पार्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बघा, पहिल्यांदा सगळ्यात आपला जो मिरर आहे इट इज कॉन्केव मिरर. कॉन्केव मिररचा फर्स्ट यूज जसा मी तुम्हाला आता सांगितलं इन बार्बर शॉप. बार्बर शॉप आणि दुसरा म्हणजे डेंटिस्टकडे. ह्या 2 ठिकाणी जो कॉन्केव मिरर आपण यूज करतो तिथे आपला जो ऑब्जेक्ट असतो तो पोल आणि फोकस या दोघांच्या मध्ये प्लेस केला जातो. दॅट इज ऑब्जेक्ट इन बिटवीन. हा सपोज फोकस आहे आपला, हा सी आहे आणि पोल, तर ह्या दोघांच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर मग लगेच तुम्हाला हे क्लिक झालं पाहिजे की इथं ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर इमेज कुठं फॉर्म होते. सगळ्यात शेवटची कंडिशन जी आपण बघितलेली होती की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट जेव्हा पोल आणि फोकसच्या मध्ये ठेवतो तर इमेज आपल्याला हायली मॅग्निफाईड आणि मिररच्या बॅक साईडला मिळते, व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज जिथे आपल्याला मिळते. सो इथे बार्बर शॉप आणि डेंटिस्ट ह्या दोन्हीही प्लेसमध्ये ऑब्जेक्ट जो असतो आपला तो प्लेस्ड बिटवीन पोल अँड फोकस. ओके, आणि त्यामुळं आपल्याला ऑब्जेक्टची हायली मॅग्निफाईड इमेज, व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज जी आहे ती फॉर्म होते. म्हणजेच काय, ऑब्जेक्ट खूप मोठ्या साईजमध्ये जी इमेज आहे ती आपल्याला ह्या केसमध्ये बघायला मिळते. आणि म्हणून बार्बर शॉप आणि डेंटिस्ट इथे आपला ऑब्जेक्ट जो आहे तो ह्या 2 पॉईंटच्या मध्ये. हां, सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन देखील इथे तयार होतो बघा की
बार्बर शॉप किंवा डेंटिस्ट जे असतात, डेंटिस्टकडे आपण जे ऑब्जेक्ट जो असतो तो पोल आणि फोकसच्या मध्ये का ठेवला जातो, किंवा हायली मॅग्निफाईड इमेज मिळण्यासाठी आपण ऑब्जेक्ट कुठं ठेवतो वगैरे वगैरेचे प्रश्न तुम्हाला सुद्धा त्याच्यावरती व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स हे तयार करता येऊ शकतात. मग तिथं काय सांगणार की व्हर्च्युअल इरेक्ट आणि हायली मॅग्निफाईड इमेज ऑब्जेक्टची मिळण्यासाठी म्हणून आपण ह्या दोन ठिकाणी ऑब्जेक्ट इथे ठेवतो, दॅट इज इन बिटवीन पोल अँड फोकस. पहिला यूज कळाला, म्हणजे तुम्हाला कसं सांगायचं आहे की कॉन्केव्ह मिरर इज यूज्ड इन बार्बर शॉप अँड डेंटिस्ट, हा एक झाला. तिथे इमेज व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज मिळण्यासाठी ऑब्जेक्ट इथं ठेवला जातो, हा दुसरा प्रश्न झाला. ह्याच्यावरती एवढे प्रश्न तयार झाले. आता नेक्स्ट जो आहे इट इज टॉर्च आणि हेडलॅम्प. आपले जे टॉर्चेस असतात, बॅटरी असते ना आपली, आणि हेडलॅम्प ऑफ कार, आपल्या गाडीचे जे हेडलॅम्प्स असतात आणि टॉर्चेस असतात, त्या ठिकाणी आपली जे ऑब्जेक्ट असतं किंवा जो लाईटचा सोर्स असतो स्टुडंट्स, तो लाईटचा सोर्स ठेवला जातो ॲट फोकस. आता सांगा, फोकसवरती लाईटचा सोर्स ठेवल्यामुळे जे मिळणारे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते कुठं जातात रे? ऑब्जेक्ट ॲट फोकस, इमेज कुठे? ॲट इन्फिनिटी. पहिला आणि पाचवी कंडिशन अपोजिट होती, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. सो जेव्हा फोकसवरती आपण ऑब्जेक्ट ठेवतो म्हणजे सोर्स ऑफ लाईट ठेवतो, तेव्हा त्यापासून रिफ्लेक्ट होणारे लाईट रेज एकमेकांना पॅरलल जातात आणि टुवर्ड्स इन्फिनिटी जातात. तुम्ही बॅटरी आठवा, बॅटरीचा जो मिळणारा जो सोर्स असतो, मेन सोर्स, तो मॅक्झिमम सोर्स हा पॅरलली जातो, बरोबर का? कारण त्या केसमध्ये जो आपण कॉन्केव्ह मिरर यूज करतो, त्या कॉन्केव्ह मिररच्या फोकसवरती हा लाईटचा सोर्स ठेवला जातो, त्यामुळं आपल्याला पॅरलल बीम ऑफ लाईट ही मिळते. फोकसवरती असतो टू गेट पॅरलल बीम ऑफ लाईट. ओके, हा झाला सेकंड यूज ऑफ कॉन्केव्ह मिरर. त्यानंतर तिसरा आहे फ्लड लाईट्स. फ्लड लाईट्समध्ये जो ऑब्जेक्ट असतो आपला तो बियॉन्ड सी ठेवला जातो. फ्लड लाईट्समध्ये ऑब्जेक्ट बियॉन्ड सी ठेवला जातो. मग बियॉन्ड सी असताना इमेज कुठे फॉर्म होते? ऑब्जेक्ट म्हणजे लाईटचा सोर्स, ऑब्जेक्ट म्हणजे इथं तुम्ही काय घेणार आहात? सोर्स ऑफ लाईट. सो इथे बियॉन्ड सी ठेवला आणि इमेज जी आहे ती आपल्याला बिटवीन सी अँड एफ मिळते, आणि ही जी मिळालेली इमेज असते त्या लाईटच्या सोर्स रिफ्लेक्ट होऊन ती एकदम ब्राईट इमेज मिळते. इन धिस केस बियॉन्ड सी ठेवल्यामुळे आपल्याला काय मिळते? ब्राईट इमेज ऑफ ऑब्जेक्ट. आणि म्हणून फ्लड लाईटमध्ये ऑब्जेक्ट ठेवला कुठे किंवा लाईटचा सोर्स कुठे ठेवला? बियॉन्ड सी. हा तिसरा यूज झाला फ्लड लाईट कॉन्केव्ह मिररचा. आणि अजून एक यूज आपल्याला सांगायचा आहे, दॅट इज सोलार डिव्हायसेस. आता बघा, सोलार डिव्हायसेस म्हटलं की सनरेज आले. सनरेज आपल्यापासून कुठं आहेत? तर इनफायनाईट डिस्टन्सवरती आहेत. मग जेव्हा सोर्स ऑफ लाईट आपला इनफायनाईट डिस्टन्सवरती असतो तेव्हा त्याची मिळणारी इमेज ही कुठं असते? तर फोकसवरती. आठवा बरं, सोलार कुकर तुम्ही बघितला असेल, तिथे काय असते? एक मोठी अशी पेटी असते, त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचं कोटिंग असतं की ज्याच्यामुळं सगळी हीट जी आहे ती त्या पेटीमध्ये कॉन्सन्ट्रेट होईल आणि त्यामुळं आपलं फूड शिजतं, बरोबर की नाही? बघितलं असेल तुम्ही सोलार कुकर. तर त्याच्यामध्ये जो मिरर यूज केला जातो तो कॉन्केव्ह मिरर असतो. आणि या केसमध्ये जे इन्सिडंट लाईट रेज आहेत, सन रेज, ते इन्फिनिटीवरती वरून येतात आणि सगळे एकत्र येतात फोकसवरती. म्हणजे जिथं कुठं तुम्ही फूड ठेवलं आहे तो म्हणजे त्या लेन्सचा त्या मिररचा फोकस असणार आहे की ज्यामुळे सगळे लाईट रेज, सगळी सनची एनर्जी तिथे कॉन्वर्ज होते, एकत्रित येते आणि त्यामुळं आपलं अन्न हे आहे ते शिजतं. सो सोलार डिव्हायसेसमध्ये काय म्हणणार? रेज आर कमिंग फ्रॉम इन्फिनिटी आणि मग इन्फिनिटीवरून येणारे लाईट रेज कुठे येतात? तर फोकसवरती येतात आणि त्यामुळं तुमचं फूड हे शिजतं. सो सगळ्या सोलार डिव्हायसेसमध्ये आपण कॉन्केव्ह मिरर हा यूज करतो जिथे
सगळे लाईट रेज फोकसवरती एकत्र येतात. हे झाले कॉन्केव्ह मिररचे युजेस. कॉन्व्हेक्स मिरर हा जो दुसरा पार्ट आहे त्याचे युजेस अजूनही इझी आहेत. दोनच युजेस आपण सांगणार आहे इथे. एक म्हणजे आपल्या जे बाईक्स असतात किंवा कार्स असतात त्याचे जे साईड मिरर असतात, आपल्या गाडीला साईड मिरर्स असतात की नाही, त्या मिररवरती एक लाईन लिहिलेली असते, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा, की ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे ॲपियर. मग इथे जो मिरर यूज करतो आपण तो कॉन्व्हेक्स मिरर असतो, बाहेरच्या बाजूनं गोल असणारा. आणि तो मिरर यूज केल्यामुळं काय होतं तर मागून येणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला आहेत त्याच्यापेक्षा जवळ आहेत असं दिसतात. त्यामुळं इन ऑर्डर टू प्रिव्हेंट ॲक्सिडेंट्स आपल्याला त्या कॉन्व्हेक्स मिररचा यूज होतो. सो कॉन्व्हेक्स मिररचा फर्स्ट यूज काय सांगितला, साईड मिरर्स, साईड मिरर्स ऑफ कार्स आणि बाईक्स. आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं आहे का बघा, मोठे मोठे जे मॉल्सचे वगैरे पार्किंग असतात त्या पार्किंग एरियामध्ये सुद्धा कॉन्व्हेक्स मिरर मोठे यूज केलेले असतात. का तर येणाऱ्या गाड्यांना किंवा लांबून येणाऱ्या गाड्या आपल्याला पटकन आयडेंटिफाय ओळखता आल्या पाहिजेत, ह्यासाठी. सो साईड मिरर्स ऑफ कार्स. आणि दुसरं म्हणजे इन पार्किंग, जिथे मॉल्स किंवा मोठे मोठे अपार्टमेंट्स बिल्डिंग्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, तिथे पार्किंगमध्ये मोठे मिरर बसवलेले तुम्ही बघितले असतील, ते देखील कॉन्व्हेक्स मिरर असतात. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला हे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचे युजेस लक्षात ठेवायचे आहेत. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे इट इज कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. आता हा पार्ट देखील स्टुडंट्स 9th 10th दोन्हीसाठी तर इम्पॉर्टंट आहेच, पण जर तुम्हाला ह्या चॅप्टरवरचे जे न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स अचूक सॉल्व करता यायचे असतील तर हे तुम्हाला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स समजून घेणं हे इम्पॉर्टंट आहे. आता एकदम मी इझी करून सांगतेच, डोंट वरी. आता हे काय आहे तर आपला मिररपासून ऑब्जेक्ट कुठं आहे, किती डिस्टन्सवरती आहे, इमेज किती डिस्टन्सवरती फॉर्म झाली, तो रिअल आहे की इन्व्हर्टेड व्हर्च्युअल आहे, हे जे सगळं आहेत गोष्टी त्याच्यावरून त्याचे साईन्स निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हे आपल्याला ठरवायचं आहे आणि त्याच्यासाठी या साइन कन्व्हेन्शनचा यूज होतो. आता या केसमध्ये आपले जो प्रिन्सिपल ॲक्सिस असतो तो प्रिन्सिपल ॲक्सिस एक्स ॲक्सिस म्हणून असतो. तुम्ही अल्जेब्रामध्ये जे साइन कन्व्हेन्शन शिकतोय आपण त्याच्यासारखं. आणि जो आपला मिरर असतो मग तो कॉन्केव्ह असू देत किंवा कॉन्व्हेक्स असू देत, हे जे मिरर असतो तो आपला वाय ॲक्सिस सारखा ॲक्ट करतो. आपला जो पी असतो, पी इज द ओरिजिन, की ह्या पी म्हणजेच आपला मिररचा सेंटर, त्याला आपण पोल म्हणतो. पोल हा आपला ओरिजिन असतो आणि या ओरिजिनपासून म्हणजे आपण जे डिस्टन्सेस सगळे कॅल्क्युलेट करतो की नाही, तर ते डिस्टन्सेस कुठून मोजायला सुरू करतो, ओरिजिनपासून. ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम ओरिजिन, दॅट इज पोल. पी पासून सुरू केलं. आता हे जे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स आहेत ते काय सगळे मी इथं लिहित बसत नाही, तुम्हाला ओरली सांगते. मेन पॉईंट्स जे असतील ते तेवढे बोर्डवरती लिहिते, ठीक आहे. इथंपर्यंत लक्षात आलं. प्रिन्सिपल ॲक्सिस एक्स ॲक्सिस असतो, पोल हा आपला ओरिजिन असतो. ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम द पॉईंट दॅट इज पोल. आता या पोलपासून म्हणजे हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे एक्स ॲक्सिस, त्याच्या वरची जी डिस्टन्सेस आहेत, एक्स ॲक्सिस म्हणजेच आपला प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अबोव डिस्टन्सेस जी आहेत ती असतात पॉझिटिव्ह आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली असतात जी डिस्टन्सेस ती असतात मायनसमध्ये, दॅट इज निगेटिव्ह. मग आता ते दाखवणार कसं तर बघा, हाईट अबोव असते पॉझिटिव्ह आणि हाईट बिलो असते निगेटिव्ह. मग हे कशासाठी पाहिजे तर बघा, आपण दोन प्रकारच्या इमेजेस शिकलो. कुठल्या रे, एक रिअल आणि दुसरी व्हर्च्युअल. मला सांगा, रिअल इमेज जी असते आपली ती रिअल इमेज कशी असते तर ती नेहमी इन्व्हर्टेड असते. इन्व्हर्टेड म्हणजे खाली डोकं वर पाय. मग ती इमेज कुठं तयार झालेली होती, रिअल इमेज नेहमी प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली तयार झाली होती की नाही. सो आता बघा,
जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत, ह्याच्यावरती न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत, त्या न्यूमरिकल सॉल्व करताना आपल्याला जेव्हा इमेजची हाईट, बघा नीट लक्षपूर्वक ऐका, इमेजची हाईट जेव्हा आपल्याला मायनसमध्ये मिळते, इमेजच्या हाईटची व्हॅल्यू मायनसमध्ये आली समजा, मग त्याचा अर्थ काय होतो की ती कुठं आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली, कारण हाईट बिलो आहे ती मायनसमध्ये असते. मग ज्या अर्थी मायनस व्हॅल्यू आली त्या अर्थी इमेजची हाईट कुठं आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली हाईट आहे म्हणजेच ती इन्व्हर्टेड इमेज आहे, आणि मग इन्व्हर्टेड इमेज कसली असते, नेहमीच रिअल असते. मी तुम्हाला सांगितलं आहे की रिअल इमेज ऑलवेज इन्व्हर्टेड, व्हर्च्युअल इमेज ऑलवेज इरेक्ट. म्हणजेच हाईटची व्हॅल्यू निगेटिव्ह आली की समजायचं तुमची मिळालेली इमेज रिअल आहे, हाईटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली की समजायचं तुमची मिळालेली इमेज व्हर्च्युअल आहे. आलं लक्षात. म्हणजे ह्या व्हॅल्यूवरून तुम्हाला न्यूमरिकलमध्ये बघा, तुम्ही वाचा एकदा न्यूमरिकल्स की त्याच्यात लिहिलेलं असतं की फाइंड आउट द नेचर ऑफ इमेज फॉर्म्ड. मग नेचर ऑफ इमेज म्हणजेच रिअल आहे की व्हर्च्युअल आहे, आणि ते कसं ओळखायचं, तर ह्या हाईटच्या व्हॅल्यूवरून. पॉझिटिव्ह आली व्हॅल्यू तर व्हर्च्युअल, निगेटिव्ह आली हाईटची व्हॅल्यू तर रिअल. म्हणून ह्या कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स इम्पॉर्टंट आहेत. हे कळालं हाईटच्या बाबतीत. आता बघा, हा जो ओरिजिन आहे आपला पोल, त्याच्यापासूनची उजवीकडची अंतर, उजवी आता उजवा आणि डावं, लेफ्ट राईट कसं ओळखायचं, तर आपण आता मी अशी उभी आहे की नाही, तर माझ्या राईट साईडची अंतर म्हणजे राईट, आणि इकडची म्हणजे माझ्या लेफ्ट साईडची म्हणजे लेफ्ट साईडची डिस्टन्सेस. म्हणजेच मिररपासून राईट साईडची डिस्टन्सेस टुवर्ड्स राईट ही कशी असतात, तर पॉझिटिव्ह असतात. आणि डिस्टन्सेस टुवर्ड्स लेफ्ट असतात ती निगेटिव्ह असतात. मग आता ह्याचा यूज काय होणार, परत न्यूमरिकल सेक्शनकडे वळूयात. समजा आता तुमची जी इमेज मिळाली आहे ती इन फ्रंट ऑफ मिरर मिळाली असेल तर मग तिचं डिस्टन्स निगेटिव्ह येणार. मिळालेल्या इमेजचं डिस्टन्स जर तुम्ही बॅक साईड म्हणजे व्हर्च्युअल इमेज जेव्हा मिळते आपल्याला, तर तेव्हा तिचं डिस्टन्स हे पॉझिटिव्हमध्ये असणार. मग इमेज डिस्टन्सची व्हॅल्यू तुमची पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते, त्याच्यावरून पण इमेज कुठं फॉर्म झाली हे आपल्याला कळतं. अजून एक सांगते, आपण एक नियम आहे की ऑब्जेक्ट जो आहे आपला तो नेहमीच मिररच्या लेफ्ट साईडला ठेवतात. मग रूल काय सांगितला की ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन द लेफ्ट साईड ऑफ द मिरर. त्याच्यावरून एक गोष्ट तुमच्या डोक्यात पक्की ठेवा की न्यूमरिकल सॉल्व करताना तुम्हाला जे काही ऑब्जेक्ट डिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली असेल, व्हॉट एव्हर ऑब्जेक्ट डिस्टन्स जे दिलेलं असेल ते कंपल्सरी निगेटिव्हच लिहायचं न्यूमरिकल सॉल्व करताना. का निगेटिव्ह लिहायचं, कारण ऑब्जेक्ट नेहमीच लेफ्ट साईडला असतं आणि लेफ्ट साईडच्या व्हॅल्यूज निगेटिव्ह असतात अकॉर्डिंग टू कार्टेशियन कन्व्हेन्शन्स. म्हणून डोळे झाकून ऑब्जेक्ट डिस्टन्स नेहमीच मायनसमध्ये लिहायचं. डोक्यात आलं. ओके, सो हे झालं कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स बाबत. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट ह्याच्यावरून आपल्याला सांगायचं आहे बघा, की तुम्ही फोकल लेंथ शिकलाय. फोकल लेंथ काय असतो की जिथे लाईट रेज एकत्र येतात तो फोकस आपला थोडक्यात. आता ही कॉन्केव्ह मिरर आहे आपला. कॉन्केव्ह मिररचा फोकस हा इथे आहे मिररच्या समोर, म्हणजेच मिररपासून लेफ्ट साईडला आहे आणि लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस निगेटिव्ह असतात. आणि म्हणून आपली जी कॉन्केव्ह मिरर आहे स्टुडंट्स, त्याची फोकल लेंथ ही निगेटिव्ह असते आणि कॉन्व्हेक्स मिररची फोकल लेंथ ही पॉझिटिव्ह असते. म्हणजे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनचा यूज. आता तुम्हाला न्यूमरिकलकडे परत वळूयात. याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरिकलमध्ये देतात बरेचदा की an object is placed at 10 cm from a concave mirror having focal length 20 cm. समजा असं काहीतरी दिलं. मग आता इथे ऑब्जेक्ट डिस्टन्स जसं तुम्हाला सांगितलं 10 सेंटीमीटर नेहमीच मायनसमध्ये घ्यायचं म्हणजे -10 आलं. आता पुढचं गोष्ट बघायची, फोकल लेंथची व्हॅल्यू कशी ठरवायची. जर आपल्याला सांगितलेला जो मिरर आहे तो जर कॉन्केव्ह असेल, कॉन्केव्ह मिररलाच कॉन्व्हर्जिंग मिरर पण म्हणतात आणि डायव्हर्जिंग मिरर म्हणतात कॉन्व्हेक्स मिररला.
म्हणून जर तुमच्या न्यूमरिकलमध्ये असं सांगितलं असेल की कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्व्हेक्स मिरर ह्या पद्धतीनं, तर जर कॉन्केव्ह मिरर असेल तर त्याची फोकल लेंथ ही नेहमीच निगेटिव्हमध्ये घ्यायची आणि जर कॉन्व्हेक्स मिरर असेल तर त्याची फोकल लेंथ पॉझिटिव्हमध्ये घ्यायची. लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्याचा पण उपयोग आपल्याला न्यूमरिकलसाठी होणार आहे. आणि मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकदा डोक्यात फिट बसलं की मग तुमचे न्यूमरिकल चुकत नाहीत. आणि ह्याचाच यूज पुढे तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये देखील होणार आहे. सेम कार्टेशियन म्हणजे आत्ता जे सांगितले ना ते कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन्स असं कॉपी पेस्ट म्हणतो की नाही आपण, तसं कॉपी पेस्ट केल्यासारखे तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये आहेत. म्हणजे एकदा का तुमच्या हे 9th स्टँडर्डमध्ये फिट बसलं डोक्यात की 10th स्टँडर्डकडे ह्याच्याकडे बघायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. आलं लक्षात? सो परत एकदा मी हे कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन्स ओळीनं सांगते. 3 मार्क्ससाठी तुम्हाला हा सेपरेट क्वेश्चन विचारला जातो. सगळ्यात नंबर 1 पॉईंट की ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ॲट लेफ्ट हँड साईड. त्यानंतर पोल इज टेकन ॲज ओरिजिन. एक्स ॲक्सिस म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस. डिस्टन्सेस टुवर्ड्स जे आहेत ते डिस्टन्सेस सगळी मेजर केली जातात फ्रॉम पोल. त्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अबोव डिस्टन्सेस पॉझिटिव्ह, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या बिलो डिस्टन्सेस निगेटिव्ह. पोलपासून लेफ्ट साईडची डिस्टन्सेस निगेटिव्ह, पोलपासून राईट साईडची डिस्टन्सेस पॉझिटिव्ह. या सगळ्यांचा विचार करून कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ निगेटिव्ह, कॉन्व्हेक्स मिररची फोकल लेंथ पॉझिटिव्ह, रिअल इमेजची हाईट हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही. बट जर तुमची इमेज रिअल असेल तर तिची हाईट ही निगेटिव्ह येते. कारण रिअल इमेज नेहमी इन्व्हर्टेड असते आणि व्हर्च्युअल इमेज ची हाईट ही नेहमी पॉझिटिव्ह असते कारण व्हर्च्युअल इमेज इरेक्ट असते. हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये म्हणजे कार्टेशियन साईन कन्व्हेन्शनमध्ये दिलेलं नाही. बट हे तुमच्या न्यूमरिकल सॉल्व करताना तुम्हाला ह्याचा यूज होणार आहे. सो हे कुठंतरी पॉज करून हे व्यवस्थित सगळं लक्षात ठेवा. तुमच्या नोटबुकमध्ये हे मेन्शन करा. खूप महत्त्वाचे आहेत हे स्टुडंट्स. ओके. सो हां ठीक आहे. इथंपर्यंत हा पार्ट आपला कंप्लीट झाला. कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन्स व्यवस्थित कळाले असतीलच. हे पॉईंट्स लक्षात ठेवा. न्यूमरिकलसाठी कुठले पॉझिटिव्ह कुठले निगेटिव्ह हे एकदा लक्षात आलं की तुमच्या न्यूमरिकल मग चुकणार नाही. ठीक आहे. होपफुली तुम्हाला हे समजलं असेलच. इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये मिरर फॉर्म्युला, मॅग्निफिकेशन हे जे पॉईंट्स आहेत ते बघूयात.